कौन गुरु है। गुरु शब्द का अर्थ ही यह है कि जो हमसे बड़ा है, जो हमसे ऊंचाई पे बैठा हुआ है, जैसे ऊंचाई पे बैठा हुआ पानी अकस्मात नीचे पड़ा, वो अपनी सतह को ढूंढने के लिए, अपनी सतह पे सबको लाने के लिए हमेशा लालच है। माताजींना प्रार्थना करूया। परमपूज्य श्री माताजी, आपण आमच्याकडनं आजचं हे ध्यान करून घेतलं, त्यांची पुण्यशक्ती जागृत केली, आम्हाला भावसागरातले जे काही अनुभव आहेत ते आपण आपल्या परमकृपेत आम्हाला आता पुढे मिळू देत, आमचं भावसागर संपूर्णपणे स्थिरावू देत, आमच्यातला धर्म स्थापन होऊ देत, धर्माची जागृती होऊ देत. खऱ्या अर्थाने ही आपल्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे. श्री माता चक्रावरचं ध्यान आपल्या परमकृपेत करून घ्या व आमची पुण्यशक्ती जागृत करून सहस्रारात आम्हाला संपूर्णपणे निर्विचारिता प्रदान करा, जाणीवपूर्वक निर्विचारता प्रदान करा. त्यावरती अधिभूत असतात आणि ती शक्ती जागृत होत येते, आमच्यातील धर्माची स्थापना होत येते. सात वेळा घट्ट फिरवायचं आहे घड्याळ दिशेने. श्री माताजींना प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत आपण आमच्या सहस्रारावरती विराजमान, आमचा सहस्रार संपूर्णपणे जागृत होऊ देत. ही उतरपुळी कशामुळे झाली माहिती का? आपली जन्माचं वेळी नाळ कापतात ना, त्या नाळ कापल्यामुळे ही जी संपूर्ण आहे इथनं जी पुण्यशक्ती या संपूर्ण उतरपुळीतनं वरती येते, त्यावेळी ती डॉटेड ह्याच्यामधनं म्हणजे ती संपूर्णपणे तिला हे मिळत नाही, मार्ग मिळत नाही. आणि म्हणून म्हणतो भवसागर पार करणं म्हणजे गुरुनी पार करणं होतं. आता आपल्यामध्ये ह्यामध्ये तर श्री माताजींनी आपल्याला गुरु केलेलं आहे, त्यामुळे पुण्यशक्ती आपलीच वरती येते आणि ही भवसागरातनं वरती येते.